म्हणाले आपलं जरा दुहेरी नातं आहे, एक आजचे तुम्ही प्रमुख पाहुणे आहात आणि मराठवाडा साहित्य परिषद एक आपलं दुसरं नातं आहे. मी त्यांना म्हणलं अजून एक तिसरं नातं आहे, ते गोरठ्यावरून आहे, प्राचार्य आनंद दामोदर आठवले किंवा स्वामी वरदानंद भारती तिकडूनही आपलं नातं आहे. दत्ता डांगे यांनी आजपर्यंत 800 पुस्तकं काढली, प्रकाशनाचा एवढा मोठा पल्ला गाठला. 800 पुस्तकं देखणे नाहीत सगळेच काही, पण जे काही त्यांचे 50-60 अत्यंत निर्मिती नितांत सुंदर आणि देखणे पुस्तक आलेले आहेत, त्यामध्ये परिसर नुसता हवालदिल झाला हे एक पुस्तक अत्यंत देखणं पुस्तक आहे. केशवरावांनी ज्या कविता निवडल्या खरंच मला खूप आनंद झाला. मी वैद्य सरांचे 4ही कविता संग्रह वाचलेले आहेत. केशवरावांची निवड केलेली आहे, ती निवड एवढी महत्वाची आहे आणि त्यांच्या संपादकीय भाष्य करताना केशवरावांनी एक विधान लिहिले, त्याचा उल्लेख मला करावा लागेल. ते म्हणाले, डॉक्टर तारा भवाळकर यांचं ते विधान आहे. वैद्य सरांच्या कवितेच्या संदर्भात ते म्हणतात, तारा भवाळकर असं म्हणतात की साहित्य हे त्या समाज मनाची प्रकृती तपासण्याचे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. आणि ज्यावेळी केशवरावांनी हे विधान केलं त्यावेळेस तारा भवाळकर हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेल्या नव्हत्या. आज तर सबंध महाराष्ट्रामध्ये तारा भवाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. आज दिल्लीला जे भाषण झालं ताराबाईंचं, सगळीकडे चर्चा आहे, पण चर्चा नव्हती, ते अध्यक्ष होणार होते हे पण माहीत नव्हतं. त्या काळी डॉक्टर केशव सखाराम देशमुख यांनी ताराबाई यांचं हे विधान घेतलं. यावरून केशव देशमुख हे कसे द्रष्टे संपादक आहेत याची प्रचिती येते. सुरुवातीला कविता निसर्गावर, नदीवर, आकाशावर, पंचमहाभूतावर विलास वैद्य लिहित होते आणि ते लिहिणं वाईट नाही. माझं स्पष्ट मत आहे, निसर्ग हा कधीच वाईट नसतो, पण त्यांचा जो प्रवास आहे निसर्गाकडून त्यांची कविता, निसर्गाभिमुख असलेली त्यांची कविता समाजाभिमुख आहे. परिसर नुसता हवालदिल झाला हे नुसता शब्द फार महत्वाचा आहे. आणि आता कुठलं क्षेत्र चांगलं राहील? आपण सगळे उठतो राजकारणी लोकांना शिव्या देतो, राजकारण तर खूपच बरबटलेलं आहे, पण असं कुठलं क्षेत्र चांगलं आहे? साहित्य तरी चांगलं आहे, संस्कृती तरी चांगलं आहे. अत्यंत खेदानं सांगावं लागतं, अंजनी कसं इथं बसून आहेत, नरहर कुरुंकरांचे विद्यार्थी आहेत, आशा पैठणे मॅडम आहेत. नरहर कुरुंकर ट्रक मध्ये बसे जाऊन व्याख्यानाला द्यायचे आणि कुणाला एक नया पैसा मानधन मागितलं नाही, दिलं तर दिलं, नाही तर नाही दिलं. आज साहित्यामध्ये एका कवीचं नाव घेत नाही, ग्रामीण कवी मोठा, एका साहित्य संमेलनाला 15,000 मानधन ठरलं, जाण्या येण्याचं भाडं ठरलं, लोक वर्गणी करून लोक साहित्य संमेलन करत होते, 1,000 कमी पडले आणि तो कवी 2 तास बसून होता, शेवटी 1,000 रुपये घेऊन गेला. आणि म्हणूनच म्हणतो परिसर हवालदिल झालेला आहे, खूप हवालदिल झालेला आहे. राजकारणामध्ये मी नेहमी लांज्याचे आमदार आठले गुरुजी यांचा उल्लेख करतो. गावातला एक शिक्षक मुख्याध्यापक, सगळ्या लोकांनी सांगितलं गुरुजी तुम्हाला आमदार करायचं आहे, आमदार झाले. स्वतःची गाडी नाही, एसटीनं प्रवास करायचे. आणि एकदा लांजा कोकणामध्ये गाव आहे, उभे राहिले बस स्टँडला, एक आमच्या सारखा सुटकुटातला माणूस नेहमी सांगतो